पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश, अनियमितता आढळल्यास कडक कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. तहसीलदार दुय्यम निबंधकांचं तात्काळ निलंबन. वाह, या पार्थ पवारांचेच वडील काल परवा म्हटले, 2 वेळा म्हटले, शेतकऱ्यांना फुकट मागायचं नाही. दादासाहेब, आता आम्ही तुमच्या पोराला भिकारी म्हणलं तर चालेल का? कारण तुम्ही शेतकऱ्याला देताना सारखा फुकटचा उल्लेख करता. बरं, एकदा करत नाही, सारखाच करतात, म्हणून विचारलं मी. कारण तुमच्या कार्ट्याने 1800 कोटी रुपयाची जमीन 300 कोटी रुपयामध्ये खरेदी केली आणि स्टॅम्प ड्युटी म्हणून किती पैसे भरलेत माहिती साहेब? 500 रुपये. आणि हा घोटाळा पुढे आल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी तहसीलदाराचं निलंबन केलं, दुय्यम निबंधकाचं निलंबन केलं आणि परत आदेश दिले 6 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्याचे. पण मला एक गोष्ट सांगा साहेब, याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी एवढ्या फास्ट माफ कसं काय झाली? अहो, तुमच्या कार्यालयांमध्ये एक फाईल पुढे सरायला महिना जातो. तहसीलदार आणि दुय्यम निबंधकाचं तुम्ही निलंबन केलं, पण या कंपन्यांवरती आणि या व्यवहारामध्ये असणाऱ्या माणसांवरती काय कारवाई केली तुम्ही एवढ्या तात्काळ? अनियमितता असेल तर आम्ही चौकशी करणार. मुळातच वतनाची जमीन खरेदी विक्री करण्याचा कोणाला अधिकार आहे? सरकारची आधी परवानगी घ्यावी लागते. तशी शेतकऱ्याला सारखं म्हणता फुकट मिळणार नाही आणि तुम्हीच एवढे भिकारी असाल आम्हाला असं वाटलं नव्हतं. करोडो रुपयांच्या बंगल्यांमध्ये राहता, तुमच्या नावावरती एवढ्या मोठ्या प्रॉपर्ट्यात एवढी सगळी माया जमवून तुम्ही ठेवली, तरी बी तुम्हाला अजून जमिनी कमीच पडायला लागला का? तुम्हाला का भस्म्या झालाय का? की तुम्हाला समजत नाहीये बाबा, हा जनतेचा पैसा आहे, हे जनतेचं सगळं काही आहे, किती लुटावं? का तुम्ही सत्तेत आहेत म्हणून काहीही करणार का? अरे, 500 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटी मध्ये 1800 कोटी रुपयाचा व्यवहार कसा होऊ शकतो? आणि त्या 1800 कोटी रुपयाची जमीन तुम्ही 300 करोड रुपयामध्ये खरेदी कशी करू शकता? बरं, तुम्ही काय म्हणतात ना, तुमचे सुपुत्र तुमच्या जीवावर तर हे करत नाहीत का? तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून 2 दिवसामध्ये सगळ्या फायली कशा फिरू शकतात? आणि याच्यामध्ये भिकारी कोण झालं सांगा ना आम्हाला. तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची सारखी थट्टा करता. तुम्ही शेतकऱ्याला हेच पाहिजे, तेच पाहिजे, सारखं फुकटच पाहिजे. पण एक गोष्ट घ्या साहेब लक्षात, या महाराष्ट्रामध्ये राजकारण्यांना भस्म्या झालाय आणि राजकारण्यांनी एवढं भिकारी कोणच नाहीये. आम्ही शेतकरी स्वाभिमानाने या शेतामध्ये राबून कमवून खातो. फक्त आमच्यावर आसमानी सुलतानी संकट कोसळतात म्हणून आम्ही काय म्हणतात ना, माफी मागतो. माफी देऊच नका, मुक्ती करा आमची. आमच्या शेतमालाला चांगला भाव द्या. पण एक गोष्ट तर नक्की लक्षात आली की राज्यकर्त्यांनी एवढं, राजकारण्यांनी एवढं भिकारी कोणच नाहीये.